हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के एम गुरुकुलम. आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण वॉज वर आणि आयएनजी वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आयएनजी, जेव्हा आपण आयएनजी वापरतो तेव्हा तो प्रत्यय येतो. फॉर एक्झाम्पल, आता मी काय करत आहे? आय एम स्पीकिंग, मी बोलत आहे. मी काल बोलत होते, आय वॉज स्पीकिंग. आणि मी उद्या बोलत असेल, आय विल बी स्पीकिंग. म्हणजे प्रत्येक काळामध्ये आयएनजी प्रत्यय असणारी वाक्य आपण बोलू शकतो. तर त्यापैकी पास्ट मधील म्हणजेच भूतकाळातील सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत ते आपण पाहूया. आय, ही, शी, इट साठी आपल्याला वापरायचं आहे वॉज, आणि दे, यू, वी साठी आपल्याला वापरायचं आहे वर. त्यानंतर जे मेन वर्ब फॉर्म आहे त्याला आयएनजी लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉज कमिंग, मी येत होते. आय वॉज कमिंग, मी येत होते. आय वॉज कमिंग. ही वॉज कमिंग, तो येत होता. ही वॉज कमिंग. शी वॉज कमिंग, ती येत होती. शी वॉज कमिंग. राहुल वॉज कमिंग, राहुल येत होता. राहुल वॉज कमिंग. रिया वॉज कमिंग, रिया येत होती. इथं तुमच्या लक्षात आलं असेल, एखादं सिंग्युलर मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल त्यालाही आपल्याला वॉज वापरायचं आहे. जेव्हा ते नेम सिंग्युलर असेल तेव्हा. यू वेअर कमिंग, तू येत होता. आणि अनेक वचन असेल तर तुम्ही येत होता. वी वेअर कमिंग, आम्ही येत होतो. दे वेअर कमिंग, ते येत होते. दे वेअर कमिंग. ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात. आय वॉज नॉट कमिंग, वॉज नॉटचा आपल्याला इथे यूज करायचा आहे किंवा वर नॉटचा यूज करायचा आहे. आय वॉज नॉट कमिंग. वॉज नॉटचं संक्षिप्त रूप वॉजंट सुद्धा आपण इथे वापरू शकतो. आय वॉज नॉट कमिंग. ही वॉज नॉट कमिंग, तो येत नव्हता. शी वॉज नॉट कमिंग, ती येत नव्हती. यू वर नॉट कमिंग, तू येत नव्हता. आणि अनेक वचन असेल तर तुम्ही येत नव्हता. वी वर नॉट कमिंग, आम्ही येत नव्हतो. वी वर नॉट कमिंग. दे वर नॉट कमिंग, ते येत नव्हते. राहुल वॉज नॉट कमिंग, सिंग्युलर नेम असेल तर वॉज वापरायचं आहे. राहुल वॉज नॉट कमिंग, राहुल येत नव्हता. रिया वॉज नॉट कमिंग, रिया येत नव्हती. ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरचे प्रश्नार्थक वाक्य कसे बनवायचे ते पाहूयात. वॉज ही कमिंग, प्रश्न तयार करताना वॉज किंवा वर कर्त्यानुसार वाक्याच्या सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि V4 म्हणजेच मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. वॉज ही कमिंग, तो येत होता का? वॉज शी कमिंग, ती येत होती का? वॉज राहुल कमिंग, राहुल येत होता का? वॉज रिया कमिंग, रिया येत होती का? वर यू कमिंग, तू येत होता का? आणि अनेक वचन असेल तर तुम्ही येत होता का? वर दे कमिंग, ते येत होते का? वर वी कमिंग, आम्ही येत होतो का? जेव्हा नकारार्थी प्रश्न बनवायचा आहे तेव्हा वॉज नॉट किंवा वर नॉटचा यूज करायचा आहे. आणि वॉज नॉट किंवा वर नॉट येणार आहे वाक्याच्या सुरुवातीला. त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि लास्ट येणार आहे V4 म्हणजेच मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. वॉज नॉट आय कमिंग, मी येत नव्हते का? वॉज नॉट ही कमिंग, तो येत नव्हता का? वॉज नॉट शी कमिंग, ती येत नव्हती का? वॉज नॉट ही कमिंग, तो येत नव्हता का? वॉज नॉट रिया कमिंग, रिया येत नव्हती का? वर नॉट यू कमिंग, तू येत नव्हता का? वर नॉट यू कमिंग, अनेक वचन असेल तर तुम्ही येत नव्हता का? वर नॉट दे कमिंग, ते येत नव्हते का? वर नॉट वी कमिंग, आम्ही येत नव्हतो का? आता आणखी काही V4 वापरून आपण सेंटेन्सेस बनवूयात. आय वॉज वर्किंग, मी काम करत होते. ही वॉज वर्किंग, तो काम करत होता. शी वॉज वर्किंग, यू वर वर्किंग, तू काम करत होता. आणि अनेक वचन असेल तर तुम्ही काम करत होता.
वी वर वर्किंग आम्ही काम करत होतो. दे वर वर्किंग ते काम करत होते. आणि प्रश्न करताना वॉज वर वाक्याच्या सुरुवातीला वॉज ही वर्किंग तो काम करत होता का? वर यू वर्किंग तू काम करत होता का? आय वॉज मेकिंग मी बनवत होते. आय वॉज मेकिंग मी बनवत होते. ही वॉज मेकिंग तो बनवत होता. शी वॉज मेकिंग ती बनवत होती. निगेटिव्ह आय वॉज नॉट मेकिंग मी बनवत नव्हते. ही वॉज नॉट मेकिंग तो बनवत नव्हता. शी वॉज नॉट मेकिंग. प्रश्न वॉज ही मेकिंग तो बनवत होता का? वॉज शी मेकिंग ती बनवत होती का? आय वॉज डिसाइडिंग डिसाइडिंग म्हणजे ठरवणे. मी ठरवत होते. ही वॉज डिसाइडिंग तो ठरवत होता. शी वॉज डिसाइडिंग ती ठरवत होती. डिसाइडिंग तू ठरवत होतास किंवा तुम्ही ठरवत होता. वी वर डिसाइडिंग आम्ही ठरवत होतो. दे वर डिसाइडिंग ते ठरवत होते. आणि प्रश्न वॉज ही डिसाइडिंग तो ठरवत होता का? वॉज शी डिसाइडिंग ती ठरवत होती का? वर यू डिसाइडिंग तू ठरवत होता का? वर वी डिसाइडिंग आम्ही ठरवत होतो का? आय वॉज हेल्पिंग मी मदत करत होते. ही वॉज हेल्पिंग तो मदत करत होता. शी वॉज हेल्पिंग ती मदत करत होती. यू वर हेल्पिंग तू मदत करत होता. वी वर हेल्पिंग आम्ही मदत करत होतो. दे वर हेल्पिंग ते मदत करत होते. आणि प्रश्न वॉज ही हेल्पिंग तो मदत करत होता का? वॉज शी हेल्पिंग ती मदत करत होती का? वर यू हेल्पिंग तू मदत करत होता का? वर दे हेल्पिंग ते मदत करत होते का? आय वॉज थिंकिंग मी विचार करत होते. ही वॉज थिंकिंग तो विचार करत होता. शी वॉज थिंकिंग ती विचार करत होती. दे वर थिंकिंग ते विचार करत होते. यू वर थिंकिंग तू विचार करत होता. वी वर थिंकिंग आम्ही विचार करत होतो. आणि निगेटिव्ह आय वॉज नॉट थिंकिंग मी विचार करत नव्हते. ही वॉज नॉट थिंकिंग तो विचार करत नव्हता. शी वॉज नॉट थिंकिंग ती विचार करत नव्हती. दे वर नॉट थिंकिंग ते विचार करत नव्हते. यू वर नॉट थिंकिंग तो विचार करत नव्हता. आणि प्रश्न वॉज आय थिंकिंग मी विचार करत होते का? वॉज ही थिंकिंग तो विचार करत होता का? वॉज शी थिंकिंग ती विचार करत होती का? वर दे थिंकिंग ते विचार करत होते का? वर वी थिंकिंग आम्ही विचार करत होतो का? आय वॉज टेलिंग मी सांगत होते. आय वॉज टेलिंग मी सांगत होते. ही वॉज टेलिंग तो सांगत होता. शी वॉज टेलिंग ती सांगत होती. यू वर टेलिंग तू सांगत होता. आणि अनेक वचन असेल तर तुम्ही सांगत होता. वी वेर टेलिंग आम्ही सांगत होतो. दे वेर टेलिंग ते सांगत होते. आणि निगेटिव्ह आय वॉज नॉट टेलिंग मी सांगत नव्हते. ही वॉज नॉट टेलिंग तो सांगत नव्हता. शी वॉज नॉट टेलिंग ती सांगत नव्हती. यू वर नॉट टेलिंग तू सांगत नव्हता. यू वर नॉट टेलिंग अनेक वचन असेल तर तुम्ही सांगत नव्हता. वी वर नॉट टेलिंग आम्ही सांगत नव्हतो. दे वर नॉट टेलिंग ते सांगत नव्हते. आणि प्रश्न वॉज आय टेलिंग हे सांगत होते का? वॉज ही टेलिंग तो सांगत होता का? वॉज शी टेलिंग ती सांगत होती का? वर यू टेलिंग तू सांगत होता का? वर दे टेलिंग ते सांगत होते का? वर वी टेलिंग आम्ही सांगत होतो का? तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण वॉज वर आणि मेन वर्ब फॉर्मला आयएनजी लावून म्हणजेच V4 वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहिले. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.